नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का तुमची KYC राहिलेली असेल किंवा जर का तुमची KYC या ठिकाणी केलेली नसेल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा KYC सुरू होणार आहे, असं मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. आणि अगदी तसंच या ठिकाणी झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, KYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. आत्तापर्यंत ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्या बहिणी या ठिकाणी खुश आहेत, कारण त्यांची KYC झालेली आहे, त्यांना पैसे हे कंटिन्युअसली मिळतील. पण ज्या बहिणींची KYC या ठिकाणी बाकी होती तर त्या बहिणींना टेन्शन होतं की आमची KYC झालेली नाही आहे आणि सरकारने KYC बंद केले, मग आता आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न त्या बहिणींना पडलेला होता. तर तो प्रश्न आता या ठिकाणी सोडवलेला आहे आणि फायनली तुमची KYC पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. म्हणजेच काय तर 1 कोटी प्लस अशा बहिणी की ज्यांची KYC अजूनही बाकी आहे, तर त्या बहिणींना आता KYC करता येणार आहे. आणि KYC करण्यासाठी काही ठराविक मुदत आहे. या मुदतीच्या आतच तुम्हाला ठिकाणी KYC करायची आहे. म्हणजे शेवटची तारीख दिली आहे त्या शेवटच्या तारखेच्या आतच तुम्हाला KYC करायची आहे. जर का तुम्ही त्या शेवटच्या तारखेच्या आत KYC केली नाही तर तुमची KYC राहून जाईल आणि तुमची KYC जर का राहिली आणि जर का मुदतवाढ झाली नाही तर तुमची KYC प्रक्रिया होणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला पैसेही मिळणार नाही. तुमचा हप्ता हा कंटिन्युअसली बंद होऊन जाईल. मग तुम्ही जर पात्र असाल तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. म्हणून ज्या राहिलेल्या बहिणी असतील त्यांनी पटापट आता KYC करून घ्यायची, कारण की मुदत खूप जवळ आलेली आहे. आता मुदत काय असणार आहे, शेवटची तारीख काय त्याची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. KYC कशी करायची 2 मिनिटामध्ये घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, तर फायनली त्या हप्त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला प्रश्न आहे की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, ऑक्टोबरचे पैसे कधी मिळतील, तर त्याविषयी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त एक काम करा, या व्हिडिओला पटापट सर्व बहिणींनी लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही, म्हणून सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यामधील महिलांसाठी सुरू केलेली लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ठिकाणी मिळतात. किती रक्कम मिळतात कमेंट करून सांगा. 1500 रुपये मिळतात की 3000 रुपये मिळतात कमेंट करून सांगायचं आहे. जर का तुम्हाला 1500 मिळत असतील तर सांगा की हो सर आम्हाला 1500 मिळतात. जर का तुम्हाला 3000 मिळत असतील तर सांगा की सर मला 3000 रुपये मिळतात. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये ठिकाणी वर्ग केला जात असतो. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. आता हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय काय आहे, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना eKYC या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे. म्हणजेच eKYC तुम्हाला करावीच लागणार आहे आणि योजनेमधील सर्व लाभार्थी महिलांना eKYC पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलवर eKYC करताना OTP बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलेलं होतं. म्हणजेच काय तर eKYC करायला ज्यावेळेस बहिणी जात होत्या तर त्यावेळेस पोर्टलवर eKYC करताना OTP या ठिकाणी येत नव्हता आणि OTP येत नसल्यामुळे तुमची KYC या ठिकाणी होत नव्हती. ही जी काही तांत्रिक अडचणी ही येत होती, बऱ्याचशा महिलांना ह्या तांत्रिक अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागला. पण महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून OTP बाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलेलं आहे आणि eKYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि बऱ्यापैकी या जी काही तांत्रिक अडचण होती OTPची ती या ठिकाणी दूर झाली. म्हणजेच आता बहिणींना OTP येत आहेत आणि हा जो काही प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेमसुद्धा दूर झालेला आहे. त्यामुळे पटापट बहिणींची KYC होत आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक दिवसाला 4 ते 5 लाख किती 4 ते 5 लाख बहिणी eKYC करतायत. प्रत्येक दिवसाला 4 ते 5 लाख बहिणी eKYC करतायत. म्हणजे 4 ते 5 लाख बहिणींची KYC प्रत्येक दिवसाला ठिकाणी होत आहे.
आणि टोटल जर तुम्ही बघितलं तर 1 कोटी प्लस बहिणींची KYC आता अजून या ठिकाणी झालेली आहे. अजूनही 1 कोटी प्लस बहिणी बाकी आहे. जर का तुमची KYC बाकी असेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. किंवा तुम्हाला जर का KYC करायची असेल तर तुम्हाला एक काम सांगतोय, लक्षपूर्वक बघा. आपल्या चॅनलवर तुम्हाला 8 मिनिटाचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लाईव्ह KYC कशी करायची 2 मिनिटामध्ये घरी बसल्या, असा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघून घ्या, 8 मिनिटाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मी प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे की कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे, कारण की बऱ्याचशा वेबसाईट आहेत, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाता. नेमकं कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे, त्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर कशाप्रकारे तुमचं नाव टाकायचं आहे, कशाप्रकारे तुम्हाला माहिती भरायची, कॅप्चा भरायचं आहे, कुठे क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमची वडिलांची किंवा पतीची KYC कशी करायची, तुमची KYC कशी करायची, अशी बरीचशी लाईव्ह प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती मी समजून सांगितलेली आहे. तर तो 8 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता राहणार नाही. घरी बसल्या तुम्ही 2 मिनिटामध्ये तुमची KYC करू शकता. जर का तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्याच्यानंतर खाली स्क्रोल करा, तुम्हाला खाली तो व्हिडिओ भेटून जाईल. तर तो व्हिडिओ बघायचा आहे. तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर 1 वेळेस बघा, 2 वेळेस बघा, 3 वेळेस बघा, तुम्हाला समजून जाईल आणि अगदी योग्यरित्या तुम्ही ती KYC करू शकता. पण जर का त्या प्रकारे तुम्ही KYC केली तरच तुमची KYC या ठिकाणी चांगली आणि सक्सेसफुलीरित्या सबमिट होणार आहे. पण जर का तुम्ही चुकीची KYC केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुमचा KYC करून काही फायदा नाही. म्हणून तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी अगदी योग्यरित्या KYC कशी करायची याची माहिती दिलेली आहे. तर सर्वांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. किंवा जर का तुम्हाला KYC करता येत नसेल, तुम्ही शिकलेला नसाल, तर तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली हाईप नावाचं बटन येईल कमेंट सेक्शनमध्ये, त्या हाईप नावाच्या बटनावर क्लिक करायचं आहे. अगोदर तुम्ही लाईक केल्याच्यानंतर लगेच तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करायचं आहे, या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे. हाईप केलं की लगेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की सर मी या ठिकाणी ह्या व्हिडिओला हाईप केलेलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे. आणि आतापर्यंत ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी सांगा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणीची बाकी असेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर माझी KYC बाकी आहे. त्या बहिणीची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. ज्यांची झाली असेल त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांची बाकी असेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे, KYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आता KYC करण्याची जी शेवटची तारीख आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही शेवटची तारीख जर तुम्ही लक्षात घेतली तर त्याच्या अगोदरच तुम्हाला KYC करायची आहे. कारण की शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही वाट बघू नका, वेबसाईट या ठिकाणी खूप हँग चालणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून KYC तुम्हाला आत्ताच करून घ्यायची आहे. या तारखेच्या आधी तुम्हाला लाडक्या पात्र बहिणींना KYC पूर्ण करावी लागणार आहे. आता शेवटची तारीख काय तीही सांगतो, लक्षपूर्वक बघा 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे शेवटची तारीख तुम्हाला कळायला असेल की काय, तर शेवटची तारीख दिली आहे 18 नोव्हेंबर. लक्षात घ्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या. 28 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे KYC करण्यासाठी. जर का 28 नोव्हेंबरच्या तुम्ही KYC केली नाही तर तुमची KYC होणार नाही आणि तुम्हाला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून 18 नोव्हेंबरच्या तुम्हाला KYC करायची तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ह्या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध आहे आणि यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. किती महिन्यांचा कालावधी आहे? 2 महिन्यांचा कालावधी होता. उर्वरित लाभार्थी भगिनींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. कोणी आवाहन केलं आहे? स्वतः मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आवाहन केलेलं आहे. आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेमधील पात्र लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वांनी ही KYC करून घ्यायची आहे. 18 तारीख लास्ट तारीख आहे आणि तुमचा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये कधीही मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे, ऑक्टोबरचे 1500 रुपये. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमची KYC झाली आहे की नाही. KYC झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून व्हिडिओला हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.